नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाचं 23 जून 2026 रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र गट राष्ट्रपती सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात क्रमांक 11/2026 संदर्भातलं आलेलं हे एम-पी-एस-सी आयोगाचं अपडेट आहे. तर शासन सेवेतील पदभरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून जाहिरात क्रमांक 11/2026 महाराष्ट्र गट राष्ट्रपती सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित मुदतीमध्ये व विहित पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी दिव्यांग खेळाडू व अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्या पुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्र कागदपत्रे यांची छाननी करण्याची कार्यवाही आयोगामार्फत सुरू आहे. सदर छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदीनुसार तसेच अर्जासोबत प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करण्यासंदर्भातील आयोगाच्या संदर्भीय दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेल्या आयोगाच्या संदर्भीय दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्र कागदपत्र सादर न केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र कागदपत्र पुन्हा अपलोड करण्याकरता एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोगाच्या mpsconline.government.in या संकेतस्थळावर प्रोफाईलमधील माय अकाउंटमध्ये संबंधित उमेदवारांना आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भातलं एम-पी-एस-सी आयोगाचं 23 जून 2026 रोजीचं जे अपडेट आहे, तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती आहे. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.